मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे की Google AdSense त्याबद्दल म्हणजे ब्लॉग आहे. तर मला Google AdSense पिन कसा आला आहे आणि मी कसं चॅनल वगैरे चालू केलं, चॅनलच्या नंतर मी काय केलं आणि कसा माझा सराव झाला आहे, हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. तर माझं नाव आहे पूनम वाघमारे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. तर आज खुशीचा दिवस असा आहे की आज माझं Google AdSense पिन आलेलं आहे आणि ते कसं आलं आणि त्याच्यासाठी मी काय काय केलं आणि कशी मेहनत घेतली हे सांगते. आता प्रत्येकच जण YouTubeवरती प्रत्येक जणाचं चॅनल आहे. प्रत्येकच जण आपल्या चॅनलला ग्रो करते आणि प्रत्येकच जण व्हिडिओ टाकतो किंवा प्रत्येकजण हे सगळं करत आहे. तर याच्यासाठी म्हणजे आपण जे मेहनत घेतो आणि जे मेहनत घेतल्याच्या नंतर आपल्याला जे फर्स्ट टाईम जे फळ मिळतं ना, त्या फळची खुशी ही वेगळी असते. आणि जी खुशी आपल्याला मिळते त्याची एक्साइटमेंट सुद्धा ही वेगळी असते. आता मला सांगा माझे चॅनल चालू केल्यावरती असाच व्हिडिओ काहीतरी टाकला आणि व्हायरल झाला असं कधी होतं का? नाही होत. सहजासहजी तर नाही होत. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्याच्यासाठी जो मेहनतीचा सराव आहे तो पण खूप मेहनतीनेच होतो. असा एकदम काही घेतलं आणि टाकलं असं काही होत नाही. तर माझं म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे, की ज्यावेळेस मी YouTube चॅनल ओपन केलं, तर मी कसं केलं हे मी तुम्हाला सांगते. तर 7 जुलै 2026 मध्ये माझा बर्थडे असताना माझ्या मिस्टरांनी मला मोबाईल दिला. तर मोबाईल दिल्याच्या नंतर मोबाईलमध्ये YouTube चॅनलवरती व्हिडिओ टाकू शकतो आपण. हां, असं मला माहिती नव्हतं. हां, व्हिडिओ बघत होते मी, व्हिडिओ बघत होते. दुसऱ्यांचे सुद्धा व्हिडिओ बघत होते. पण हे आयडिया नव्हती किंवा आपण सुद्धा नाही का मोबाईलमध्ये YouTubeवरती व्हिडिओ करून आपल्या YouTubeवरती टाकून पण असं काही होतं, हे मला बिलकुल माहीत नव्हतं खरं सांगते. जे रिअल आहे ते रिअल सांगते तुम्हाला. तर असं मला माहिती नव्हतं आणि मग फर्स्ट टाईम माझ्या मिस्टरांनी मला मोठा व्हिडिओ मोबाईल घेऊन दिला. तर होता माझ्याकडे मोबाईल. पण छोटा मोबाईल होता, मोठा नव्हता. तर आणि कसं आपण कामाच्या ह्याच्यामध्ये ते मोबाईल फक्त काही एक बघतो थोडा वेळ झालं. अशाच माध्यमातून मी मोबाईल यूज करत होते. तर नंतर मग मला मोबाईल दिला. मोबाईल दिल्याच्या नंतर मग मी 7 जुलैला मला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिला. माझा बर्थडे होता. तर बर्थडेच्या दिवशी मला गिफ्ट दिला आणि गिफ्ट दिल्याच्या नंतर मग मी त्या मोबाईल बघूनच खूप खुशी पहिली झाली होती मला. तर नंतर माझ्या मिस्टरांनी मग मला 15 तारखेला जुलैच्या 15 तारखेला YouTube चॅनल ओपन करून दिला आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ स्टार्ट केले. तर एक नॉर्मल असाच व्हिडिओ टाकला पहिल्यांदा तर व्ह्यूज कमीच होते. पहिल्यांदा व्ह्यूज कमीच येतात. तर मग हळू मी रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकले YouTubeवरती कंटिन्यू व्हिडिओ केले आणि व्हिडिओ करता 5 महिन्यामध्ये 5 ते 6 महिन्यामध्ये माझे व्हिडिओ आणि जे आपल्या चॅनलला पाहिजे 1000 सबस्क्राईब आणि 4000 घंटे वॉचिंग. तर 1000 सबस्क्राईब हे माझे 14 एप्रिल 14 एप्रिल या दिवशी पूर्ण 1000 सबस्क्राईब झाले होते. तेव्हा मला खूप खुशी झाली होती. एक टार्गेट पहिली पायरी आपण चढलो असल्यासारखं वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग 4000 घंटेचा वॉच टाईम होता. तर मग तो वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी मला जवळ-जवळ 8 ते 9 महिने लागले आणि 9 महिन्यामध्ये मी माझा वॉच टाईम 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट केला. मग कंप्लीट झाल्याच्या नंतर फर्स्ट टाईम मग ते मोनोसाठी अप्लाय करायसाठी मग अप्लाय आला होता. अप्लायचं बटन ओपन झालं होतं. तर अप्लायचं बटन ओपन झाल्याच्या नंतर मग मी आपल्या ज्या Google AdSense पिनसाठी आहे, तर मी तो अप्लाय करण्यासाठी मग अप्लाय केला. आता याच्यामध्ये खूप अडचणी पण आल्या, असं नाही ते सगळं सोपी झालं. कधी वेळ मिळाला नाही, कधी व्हिडिओ कसे करायचे ते पण असं काही हे नव्हतं समजत. तर तरीसुद्धा मग मी केलं आणि मेहनत घेतली. लाँग व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली. लाँग व्हिडिओमध्ये एकदम जमत नव्हतं, एडिटिंग वगैरे करता येत नव्हतं. तरी हळू शिकली आणि हळू शिकताना मग मी लाँग व्हिडिओसुद्धा चांगल्या माध्यमातून घेतले, लाईव्ह सुद्धा घेतला आणि चांगले YouTube फॅमिलीचे लोकं चांगले मिळाले. आपले जे सबस्क्राईब आहे ते खूप चांगले मिळाले मला आणि अशा माध्यमातून मग मी माझा अप्रूव्ह म्हणजे लाईव्हसाठी आपल्या Google AdSense पिनसाठी मी अप्लाय केला. अप्लाय केल्याच्या नंतर मग थोडीशी अडचण आली होती मैत्रिणीनो. थोडीशी अडचण म्हणजे अशी की जेव्हा आपल्या Google AdSense पिनसाठी आपली सगळी माहिती वगैरे त्याच्यामध्ये घेतात आणि त्याच्यानंतर आपल्या जर माहितीमध्ये कुठे थोडंसं काय गोंधळ वगैरे असलं तर थोडासा आपल्या Google AdSense पिनमध्ये थोडा म्हणजे काहीतरी थोडा प्रॉब्लेम होतो, पण तो सॉल्व्ह होतो. तर मग तसंच थोडंसं झालं आणि झाल्याच्या नंतर मग मेसेज आला अप्रूव्ह झालं बाबा. तर मग आम्ही विचार केला आता अप्रूव्ह झालं आणि मेन म्हणजे कसं आहे खोटं नाही सांगत तुम्हाला खरं सांगते. आतापर्यंत कानाने ऐकलं होतं, डोळ्यांनी बघितलं होतं, पण आज स्वतः म्हणजे स्वतःची जी एक्साइटमेंट आहे ती वेगळीच आहे. कारण मला आता माझ्या हातामध्ये
Google ॲडसन पिन म्हणजे आला बाबा आणि मला खूप त्याची खूप 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 खुशी आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर अप्रूचा मेसेज आला. मग तिथून आम्ही विचार केला, की आता अप्रूचा मेसेज आला, मग आता आम्हाला कधी येईल? Google ॲडसन पिन कधी येईल? आणि हां, Google ॲडसन पिनचा अप्लाय जेव्हा आपले $10 कंप्लीट होतात, $10 कंप्लीट होतात त्याच्यानंतरच आपल्याला अप्लाय करता येतो. तसा अप्लाय करता येत नाही. आपलं मोनो झाल्याच्या नंतर आपल्याला $10 कंप्लीट करावे लागतात. नाही कंप्लीट केल्याच्या नंतर मग आपल्याला अप्लायचा बटन येतो. अप्लायचा बटन आल्याच्या नंतर मग आपल्याला Google ॲडसन्ससाठी आपल्याला अप्लाय करावा लागतो. तर मग तसं झाल्याच्या नंतर मग मी अप्लाय केल्याच्या नंतर मला अप्रूव्हचा मेसेज आला आणि अप्रूव्हचा मेसेज आल्याच्या नंतर मग आम्ही विचार केला आता कधी येईल बाबा आमचं Google ॲडसन पिन कधी येतील? तर Google ॲडसन पिन मला अक्षरशः 8 दिवसाच्या नंतर 8 दिवस झाले होते. 8 दिवस झाल्याच्या नंतर मी म्हटलं कधी येईल? आपण कधी म्हणजे कधी वेळ लागतो, कधी कमी दरामध्ये येतो, कधी जास्त दरामध्ये येतो. तर मैत्रिणींनो मला जवळ-जवळ 8 दिवसामध्ये मला एक कॉल आला आणि कॉल कोणाचा होता आता तुम्हाला माहीतच असेल. तर 4 वाजता चहा वगैरे झाला आणि आम्ही असंच बसलो. तर मला कॉल आला आणि कॉल आल्याच्यानंतर तो कॉल कोणाचा होता? तर तो पोस्टमनचा कॉल होता आणि त्यांनी कॉल करून मला म्हणलं, की तुमचा Google ॲडसन पिनचा हे आला आहे, तर तुम्ही घ्यायला या. तर मग आम्ही तिथे घ्यायला गेलो 4 वाजता आणि गेल्याच्यानंतर जे खुशी होती, ती ते खूप-खूप चांगली खुशी होती आणि तुम्हाला सांगू शकत नाही इतकी छान खुशी होती. तर ही खुशी प्रत्येकालाच मिळते आणि त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येकाने मेहनत केली तर प्रत्येकाला यशाचं फळ हे नक्की मिळतं. तर ते मला आज खरं स्वतःला असं माहीत झालं, की बाबा होतं, असं काहीतरी होतं. असं काही आपल्या जीवनामध्ये होतं आणि एका मुलीसाठी किंवा एका बाईसाठी जेव्हा ती खुशी असते, तर त्या खुशीचं एक्साइटमेंट हे खूप असते आणि माझ्या घरातले लोकं पण खूप खुश झाले, की चला बाबा काहीतरी जेव्हा आपण एवढी मेहनत केली, तेव्हा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं. आणि मित्रांनो, हा माझा Google ॲडसन पिन आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा याच्यामध्ये मला आला आहे आणि याच्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागली, खूप मेहनत करावी लागली आणि ते मेहनतीचं फळ मिळालं. तर खरंच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आणि माझे लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ असो, काहीही असो, तर ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं एकच कारण आहे, की जे आपण मेहनत करत आहोत, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळते आणि हे खूप चांगलं आहे. प्रत्येकानंच करायला पाहिजे आणि प्रत्येकालाच यश मिळतं, हे मला तरी वाटतं. कारण आज माझ्यासोबत ते झालं आहे. मला त्याचा अनुभव मिळाला आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.